वेलकम बॅक टू चैतालीज रेसिपी। स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत ब्लॅक फॉरेस्टचा केक। अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग झटपट रेसिपीला लगेच सुरुवात करूया। इथे मी मैदा घेतलेला आहे, 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। तेच माप आहे। ग्लास अगदी मार्केटमध्ये कुठेही इझिली अवेलेबल मिळून जातो। त्यानंतर इथे आपण घेतले आहे 2 चमचे कोको पावडर, असेल तर ठीक, नाही घेतली तरीही चालेल। त्यानंतर इथे आपण घेणार आहोत बेकिंग सोडा। बेकिंग सोडा सगळ्यांच्या घरात अवेलेबल हा असतोच। 2 चमचे इथे आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे, 1/4 चमचा। आणि त्यानंतर इथे आपण घेणार आहोत बेकिंग पावडर। बेकिंग पावडर देखील 1/4 2 चमचे इथे घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपण इथे अमूलचे मिठाई मीठ इथे वापरत आहे। 100 ग्रॅम मैदा घेतलेला असेल तर आपण 200 ml मिठाई मीठ जरूर इथे घ्यायचे आहे। ग्लासामध्ये 200 ml मी मिठाई मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून मग मी आपण हे मिश्रण याच्यात टाकून घेतलेले आहे। आणि त्यानंतर आपण इथे 100 ml वॉटर घेतलेला आहे आणि त्यानंतर आपलं व्हॅनिला एसेन्स आपण टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। मी चमच्याने मिक्स करत होती पण ते एवढं खास मिक्स होत नव्हतं। त्यानंतर मी म्हटलं चला आता आपण बीटर घेऊया आणि बीटरने ते छानपैकी मिक्स झालेलं आहे। आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे बटर टाकून घेतलेलं आहे। बटर टाकून देखील मी हे बीटरने मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये ज्या लम्प्स असतात म्हणजे ज्या गाठी असतात त्या सर्व बीटरने नाहीशा होतात आणि छानपैकी आपलं मिश्रण रेडी होतं। आणि त्यानंतर आता आपला केकचा टीन तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बटर पेपर घेतला तरीही चालेल। मी शक्यतो बटर पेपर वापरत नाही, त्यासाठी मी ते बटर लावून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मैदा फक्त असा मी दाखवते त्याप्रमाणे करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा मैदा काढून घ्यायचा। आणि त्यानंतर सर्व मिश्रण आपण ह्यात टाकून घेणार आहोत। हे मिश्रण करत असतानाच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली होती आणि 2 ते 3 वेळा असं टॅप टॅप करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये एअर बबल्स नाही राहणार। कढई मी गरम करत ठेवलेली होती आणि त्यानंतर वरतून आपण पातेल्याच्या साहाय्याने आपण इथे झाकून देणार आहोत। आपला केक शिजतोय तोपर्यंत आपण व्हिपिंग क्रीम इथे व्हिपिंग करून घेणार आहोत। पूर्ण क्रीम आपण बीट करून घेणार आहोत। आपण अंदाजाने इथे 1 ते 1.5 कप मी क्रीम घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ती क्रीम किती फ्लफी होऊन जाते। आणि शक्यतो क्रीम बीट करत असताना खाली बर्फाचे खडे हे घ्यायचे असतात जेणेकरून आपली क्रीम ही थंडच्या थंडच राहते। आपला केक देखील रेडी झालेला आहे, अगदी छान निघालेला आहे। केक काढत असताना माझा कॅमेरा बंद होता त्यामुळे मी दाखवू शकले नाही। आणि सुरीच्या सहाय्याने पहिले साईडने कट द्यायचे आणि त्यानंतर आतमध्ये धागा टाकून केकचे असे आपण छानपैकी काप करून घेतो। तुम्ही बघू शकता केकचे मी इथे 3 भाग करून घेतलेले आहे। त्यानंतर केक बोर्ड घ्यायचा, त्यानंतर त्याला व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली केकची एक लादी आपण यात ठेवून घेणार आहोत। इथे शुगर सिरप आहे। शुगर सिरप म्हणजे फक्त पाण्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे, दॅट्स इट। आणि छानपैकी आपला स्पॉन्ज असतो तो मॉइस्ट व्हायलाच हवा जेणेकरून आपला केक हा अगदी छान मऊसूद लागतो। तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर आपण एक लेअरला इथे क्रीम लावून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे। आणि त्यानंतर मी इथे दुसरी लेयर घेतलेला आहे आणि त्यावर आपण देखील शुगर सिरप इथे लावून घेणार आहोत। तुमच्याकडे एखादे क्रश असलं, स्ट्रॉबेरी क्रश, पायनॅपल क्रश असेल तर ते तुम्ही अवश्य लावावे। तुम्ही बघू शकता क्रीम इथे मी लावून घेत आहे। अगदी हळूवार हाताने ही क्रीम आपण लावून घ्यायची आहे, अन्यथा खालचा जो स्पॉन्ज असतो तो वरती क्रीमला चिकटतो। आता तिसरा लेअर लावून घेत आहे आणि तिथे देखील मी शुगर सिरप पूर्ण केकला लावून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण ठिकाणी मी कव्हर करून घेत आहे शुगर सिरपने जेणेकरून आपला स्पॉन्ज हा ड्राय नको राहायला। आणि त्यानंतर मी आता पूर्ण क्रीम ही केकला कोटिंग करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता संपूर्ण क्रीम ही लावून झालेली आहे। आपण केक प्लेन करण्यासाठी इथे स्क्रॅपर घेणार आहोत। स्क्रॅपर नसेल आपल्याकडे पॅन कार्ड किंवा एखादा प्लेन कडक असा कागद असला त्याच्याने देखील केक आपला छानपैकी प्लेन होतो। तुम्ही बघू शकता शक्य तेवढा मी केक हा प्लेन करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघू शकता आता आपला केक बऱ्यापैकी इथे छान प्लेन झालेला आहे। आणि त्यानंतर आपण यावरती चॉकलेट इथे टाकून घेणार आहोत। इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं होतं, ते चॉकलेट किसून घ्यायचं किंवा आपण चाकूने कट करून घेतून आपण इथे टाकू शकतो। मी इथे चाकूने बारीक कट करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर केकच्या साइडने देखील आपण हे चॉकलेट लावून घ्यायचं आहे।
चॉकलेट शक्यतो फटाफट लावावं, कारण की ते हाताला चिकटतं आणि चॉकलेट वितळतं लवकर. तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी चॉकलेट माझ्या हाताला चिकटत होतं, त्यामुळे फटाफट केलं. आणि त्यानंतर स्टारचं नोझल घेऊन अगदी छोटे छोटे डिझाईन आपण करून घ्यावी आपल्याला हवी तशी. मी अगदी इथे सिंपल डिझाईन केलेली आहे, तुम्ही बघू शकताय. अगदी कोणीही हा केक बनवू शकतो. गृहिणी असाल किंवा तुम्ही कोणताही क्लास नसेल जरी केलेला तरी तुम्ही हा केक बनवू शकता. हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच केक जमणार आहे. आता इथे आपला केक हा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर इथे 2 मी स्ट्रॉ मिळतात त्या अशा खाण्याच्या असतात लहान मुलांच्या, त्या देखील इथे ठेवून दिलेल्या आहे आणि आपलं हॅपी बर्थडेचं नाव लावलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. दिसतोय ना बाहेरच्या सारखा, पण हा केक घरी बनवलेला आहे. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.